students, welcome to Science Coaching Classes, and today we are going to learn our part 2, chapter number 10, halogen derivatives. Subject is chemistry. बरोबर आहे. तर प्रिव्हियस पार्ट 1 मध्ये आपण काय काय पाहिलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन म्हणजे काय ते देखील सांगितलं होतं. त्यावरून आपण अल्केन, अल्कीन, अल्काइन कसं ओळखतो ते देखील तुम्हाला मी चांगल्या रीतीने एक्सप्लेन करून सांगितलं होतं. त्यानंतर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण हायड्रोकार्बन वरून आपण पुन्हा त्याचे टाइप्स पाहिले होते. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन काय आहे, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन काय होतं. मग त्यानंतर आपण काय पाहिलं होतं तर क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज पाहिले होते. देयर आर व्हेरियस काइंड्स ऑफ क्लासिफिकेशन्स. ओके. पण त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं तर मोनो हॅलोजन पाहिलं होतं. या मोनो हॅलोजन मध्ये आपण त्याचे टाइप्स पाहिले होते. पुन्हा अल्काइल हॅलाइड्स पाहिलं होतं. आय थिंक सो यू कॅन रिमेंबराइज इट. ओके. अल्काइल हॅलाइड्स, त्याच्यानंतर अलायलिक हॅलाइड्स, बेन्झाइलिक हॅलाइड्स, विनाइलिक हॅलाइड्स, हॅलोअल्केन्स देखील पाहिलं होतं. आणि अराइल हॅलाइड म्हणजे काय याही गोष्टीचा आपण अभ्यास केला होता. आणि त्याचबरोबर मग अल्काइल हॅलाइड्स मध्ये आपण प्रायमरी हॅलाइड्स, अल्काइल हॅलाइड्स, टर्शरी हॅलाइड्स आणि सेकंडरी हॅलाइड्स आणि टर्शरी हॅलाइड्स याही गोष्टींचा आपण प्रिव्हियस पार्ट मध्ये आपण काय केलं होतं, स्टडी केला होता. आता या पार्ट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी जास्त करून काय करणार आहे की आयुपीएससी नंबर वरती मी आज प्रेस आउट करणार आहे, कारण दॅट इज अ व्हेरी व्हेरी बेसिक थिंग्स. म्हणजे आयुपीएससी नेम आपण देतो कसं, ओळखतो कसं आणि त्याला द्यायचं कसं. कारण आयुपीएससी नेम तुम्हाला हा कन्सेप्ट जर समजला नसेल तर तो फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला रिॲक्शन्स करायच्यात. मग रिॲक्शन्स केल्याच्या नंतर तुम्हाला आयुपीएससी नेम हे तुम्हाला लक्षात राहणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला रट्टा मारून चालणार नाही, तर ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे. एव्हरी डे यू हॅव टू डू द प्रॅक्टिस. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री क्लिअर करू शकत नाही. आणि तुम्ही म्हणाले की आम्ही ही रिॲक्शन पाठ करू, ती रिॲक्शन पाठ करू, तर पाठांतर करून रिॲक्शन्स कधी लिहिता येत नाही. ते तुम्हाला मेमोराइज करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात. आणि हे लक्षात राहण्यासाठी जशी आपण मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करतो त्या पद्धतीने या रिॲक्शनची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा तुम्हाला स्टडी करताना त्याला स्ट्रक्चरल स्टडी करावा लागतो. स्ट्रक्चर बनवून स्टडी करावं लागतं. जसं की आता मी बघा की प्रिव्हियस स्लाइड मध्ये तुम्हाला व्हेरियस काइंड्स ऑफ स्ट्रक्चर बनवून दिलेले आणि या स्लाइड मध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी रिॲक्शनचे इथे तुम्हाला स्ट्रक्चराइज म्हणजे बरीच मेहनत घेतलेली आहे हे पीपीटीज बनवायला. हे स्ट्रक्चराइज तुम्हाला मी करून देण्याचं कारण त्याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही स्ट्रक्चराइज नोट्स काढा. तुम्हाला हा टॉपिक आहे, हा हायड्रोकार्बन किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अतिशय सोपा जाणार आहे पेपर आहे आणि 100% तुम्हाला मार्क्स मिळू शकतात ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. सो जास्त वेळ न दमडता आपण डायरेक्टली आपल्या कन्सेप्टकडे बोलूया. दॅट इज हायड्रोकार्बन. ऑलरेडी आपण काल व्याख्या देखील पाहिली होती, डेफिनेशन पण पाहिली होती. सर कार्बन विथ हायड्रोजन इज कॉल्ड एन हायड्रोकार्बन. मग या हायड्रोकार्बन मध्ये आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की sp3 हायब्रिडाइज म्हटल्यावरती तो काय आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्याला आपण काय म्हणतो तर अल्केन म्हणतो, अल्केन. ओके. कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याला आपण काय म्हणतो sp2 हायब्रिडाइज्ड, त्याला आपण म्हणतो अल्कीन. काय म्हणतो, अल्कीन. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दॅट इज अ व्हॉट, sp हायब्रिडाइज, त्याला आपण अल्काइन असं आपण म्हणतो. काय म्हणतो, अल्काइन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुपीएससी नेम दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून मी तुम्हाला दिले बघा की 1 कार्बन असेल तर त्याला आपण मिथ असं आपण म्हणतो, म्हणजे मिथेन होतो तो. जर याचा प्रोनाउन्स करायला गेला तर मिथेन होतो. सेकंड 2 कार्बन असतील तर इथ, 3 कार्बन असेल तर प्रो, 4 कार्बन असेल तर ब्यूट, 5 कार्बन असतील तर पेंट, 6 कार्बन असतील तर हेक्स, 7 असतील तर हेप्ट, 8 असतील तर ऑक्ट, 9 असतील तर नॉन, 10 असतील तर टेक. तुम्हाला माझ्यामध्ये 100% तुम्हाला 8 म्हणजे 8 कार्बन पर्यंत, ऑक्ट पर्यंत तुम्हाला मेमोराइज करणं गरजेचं आहे. मिथ, इथ, प्रो, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आता एक थोडीशी एक रिवाइज करूया की फक्त मी काय करणार, ए एन के अलगच्या बदल्यामध्ये हे काय करणार, मिथ इथं टाकलं तर माझा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर काय होणार आहे, मिथेन. बरोबर. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर फक्त
काय करतो की व्हाईट स्क्रीन वरती घेऊन जातो अँड सी की कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. यू सी की सपोज फॉर एक्झाम्पल हा मला कार्बन, एक कार्बन, हा दुसरा कार्बन आणि हा तिसरा कार्बन, राईट. त्याच्यानंतर अजून एक मी एक कार्बन केला, हा दुसरा कार्बन केला आणि हा इथे डबल बॉन्ड करतो आणि इथे एक कार्बन करतो. त्यानंतर अजून एक कार्बन केला, ट्रिपल बॉन्ड केला, अजून एक कार्बन केला, अजून एक कार्बन केला, राईट. आता मला काय करायचं आहे, फक्त इथे अलगच्या ऐवजी इथं काय करणार आहे मी, इथे अलगच्या ऐवजी कार्बन किती आहे, 3 कार्बन आहे. 3 कार्बन म्हटल्यावरती काय येणार आहे, प्रो. ओके, मग मी काय लिहिणार, प्रोप लिहिणार, PROP प्रो. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, 3 सिंगल बॉन्ड आहे म्हटल्यावर त्याच्या पुढे काय लावणार, एन लावणार. मग माझा काय झाला, प्रोपेन. इथे काय होणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, 3 कार्बन आहे म्हटल्यावरती मी फक्त काय करणार, प्रोप लावणार. ओके, प्रोप लावणार आणि त्याच्यानंतर इन लावणार, अलगच्या बदलामध्ये इन म्हटल्यावरती प्रोपीन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. ओके, प्रोपीन. आणि त्याच्यानंतर मग नंतर मी काय म्हणणार, कार्बन कार्बन इथे ट्रिपल बॉन्ड आहे, 3 कार्बन आहे, मग मी फक्त काय करणार, प्रोप लावणार, फक्त प्रोप इथे फक्त पुट करणार. आणि थर्ड काय होतं, YNA, प्रोपाइन, प्रोपाइन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड. सी, यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. सो आता मी काय करतो की पुन्हा आपल्या स्लाइड वरती येतो जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या रीतीने समजेल. ओके, सो आता काय झालं की मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी सांगितलं की अलगच्या बदल्यात फक्त ही जी नाव आहेत ती टाकायची. पहिलं पाहायचं की कार्बन कार्बन काय आहे, पूर्ण चेन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, येस सिंगल बॉन्ड म्हटल्यावरती काय येणार आहे, ANA लागणार, बरोबर. आणि जो किती कार्बन आहेत त्यानुसार त्याचं नाव ठरणार आहे. समजा जर फक्त एकच कार्बन असेल तर तिथे काय होणार आहे, मिथेन. 2 कार्बन असतील तर काय होणार आहे, इथेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि जर एकच कार्बन असेल तर ऑलवेज आपण मिथेन करतो, इथेन त्याच्यामध्ये नसतोच. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे इथिन हा नसतोच, अल्किन हा नसतोच. पहिले एक कार्बन असेल तर इथिन पण होणार नाही, एक कार्बन असेल तर अल्किन फॉर्म होणार नाही किंवा अल्काइन पण फॉर्म होणार नाही, फक्त तिथे अल्केनच फॉर्म होईल. म्हणजे ही कंडिशन तुमच्या लक्षात असणं फार महत्त्वाचं आहे. आय होप सो मी काय म्हणतोय तुम्हाला लक्षात येत असेल. म्हणजे जर सिंगल कार्बन असेल तर अल्किन आणि अल्काइन फॉर्म होणं होत नाही. सो कार्बन ह्याची संख्या जर एक पेक्षा अधिक असेल तर तिथे मात्र अल्किन पण फॉर्म होऊ शकतो आणि अल्काइन देखील फॉर्म होण्याचे चान्सेस आहेत. सो आय होप सो की तुम्हाला आता हा प्रॉपरली की अल्केन कसं लिहायचं, अल्किन कसं लिहायचं, अल्काइन कसं लिहायचं हे चांगल्या रीतीने समजलं असेल. ओके, सो आपण जाऊया नेक्स्ट स्लाइड वर की हा तुमचा टेबल तुमच्या पुस्तकातूनच मी इथे घेतलेला आहे आणि या पुस्तकातलाच या टेबलचा आपल्याला इथे आता अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की IUPAC नेम हे ओळखणं फार महत्त्वाचं असतं. जिथे आपण हॅलोजन साठी आपण ज्यावेळेला IUPAC नेम पुटअप करतो, हॅलोजन साठी मी म्हटलं बघा, हॅलोजन साठी ज्यावेळेस आपण नाव पुटअप करतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की आपण फक्त हॅलोजन म्हटल्यावरती हॅलोजन मध्ये आपण काय काय वापरतो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, बरोबर. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो, राईट. सो पहा इकडे की काय सांगायचंय मला आता की आपण काय करतो की हॅलाइड्स म्हटल्यावरती हॅलोजन म्हटल्यावरती येणार आहे क्लोरीन, बरोबर आहे. नंतर येणार आहे आपला ब्रोमीन, ओके. नंतर येणार आहे आपला आयोडीन, ओके. आता मला IUPAC नेम ज्या वेळेला लिहायचंय, IUPAC नेम ज्या वेळेला मला लिहायचंय त्यावेळेला मी काय करतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, हॅलोजन नाव लिहायचंय म्हटल्यावरती एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हॅलोजन मध्ये आपण हे जे हॅलो हा वर्ड जर तुम्ही पाहिला तर हा कोणापासून डिराइव्ह झालाय, हॅलोजन पासून डिराइव्ह झाला. मग ज्यावेळेला आपण क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे जे हॅलोजन आपण ज्यावेळेला आपल्या मॉलिक्युल्स बरोबर किंवा मिथेन, इथेन बरोबर वापरणार त्यावेळेला त्याचं काय होणार आहे की त्याचा प्रिफिक्स, याचं क्लोरीनचं क्लोरो होणार, ब्रोमीनचं ब्रोमो होणार, आयोडीनचं आयोडो होणार. मग सपोज जर मला आता मी इथे तुमच्यासाठी एक स्ट्रक्चर बनवतो, सपोज हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हा एक कार्बन आहे, अजून एक कार्बन घेतला. आता आपल्याला माहिती आहे कार्बनची व्हॅलेन्सी 4 म्हटल्यावरती फक्त 4च बॉन्ड तयार होणार, 1 2 3 आणि हा 4 इथं H घेतला.
इथं हायड्रोजन घेतला, इथे हायड्रोजन घेतला, ओके, इथे पण एक बॉन्ड घेतला, इथे हायड्रोजन घेतला, इथे एक बॉन्ड घेतला, इथे हायड्रोजन घेतला, म्हटल्यावरती हा बॉन्ड हा बॉन्ड हा बॉन्ड याचे कार्बनचे 4 झाले, या कार्बनचे 1 झाला, इथे मी समजा हायड्रोजन घेतला, राईट, आणि इथे पण मी समजा हायड्रोजन घेतला, आणि इथे समजा जर मी क्लोरीन घेतलं, ओके, किंवा कोणताही एक हलाइड घ्या, कोणताही एक हलाइड घ्या, क्लोरीन घ्या किंवा ब्रोमीन घ्या, व्हॉटएव्हर. मग आता सपोज जर मला याचा आययुपीएसी नेम जर मला लिहायचं, याचा मला आययुपीएसी नेम जर मला लिहायचं, तर मी काय करणार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आययुपीएसी नेम लिहिण्यासाठी पहिलं काय करणार, मी स्ट्रेट चेन पाहणार, बरोबर, स्ट्रेट चेंज कुठून पाहणार, तर ह्या कार्बन मध्ये स्ट्रेट चेंज पाहणार, हा 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 नंबरचा कार्बन आहे आणि हा 3 नंबरचा कार्बन, बरोबर आहे, आणि इथून जर पकडायला गेलो तर हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. मग आता इथून 1 आणि इथून 1 2 3, हा 1 2 3 झाला, तर इथे 3 नंबरवरती काय अटॅच आहे, आपला क्लोरीन म्हणजे हॅलोजन अटॅच आहे. जर कशा पद्धतीने जर मी डावीकडून उजवीकडे काउंटिंग केलं तर, आणि उजवीकडून डावीकडे काउंटिंग केलं तर 1 नंबरला काय येतो, आपला क्लोरीन येतो, राईट, 1 नंबरला आपला क्लोरीन येतो. मग या दोघांमध्ये लहान कोण आहे, 1 इज लहान, बरोबर आहे, 1 इज स्मॉल दॅन 3. मग मी लिहिताना काय करणार, पहिलं लिहिणार 1, ओके, आययुपीएसी नेम लिहितो ना 1, का, कारण हॅलोजन ग्रुप कुठे अटॅच आहे, कार्बन नंबर 1 ला, आणि इथून जर मी स्ट्रेट चेन जर काउंटिंग करायला गेलं तर हा कार्बन नंबर 1 2 3 होतो, बरोबर आहे, आणि इथून जर काउंटिंग करायला गेलो तर 3 2 सॉरी 1 2 3 होतो. सो इथे काय करणार मी आता 1, मग लिस्ट काय 1, बरोबर, स्मॉलर कोण आहे 1. आता हॅलोजन मध्ये एक पद्धत आहे की हॅलोजन मधले जे आपण हॅलोजन इथे लावले, बरोबर, हा हॅलोजन लावलाय, हा हॅलोजन प्रथम लिहिण्याची आपल्याकडे पद्धत असते आययुपीएसी मध्ये, फक्त हॅलोजनला, फक्त हॅलोजन, हॅलोजन सोडून तुमचे ऍसिटोन, कीटोन, इथर, अल्डिहाइड वगैरे हे सगळे आपल्याला पुढे जाऊन शिकायचे, कारण 11 12 13 14 मध्ये ते मात्र आपल्या ह्याच्या अल्केन अल्केन अल्काइनच्या बॅक साइडला येणार, आणि हे मात्र अल्केन अल्काइन अल्काइन जे काय असेल तुम्ही लिहिणार त्याच्या अगोदर येणार, फ्रंटला येणार. मग आता इथे 1, जसं आपण हॅलोजनचं हॅलो केलं तसं क्लोरीनचं काय येणार आहे, क्लोरो, काय येणार आहे, क्लोरो, ओके, क्लोरो, ओके, क्लोरो. आणि आता मला एक सांगा की कार्बन कार्बन काय आहे, सिंगल बॉन्ड आहे, किती कार्बन आहे, 3 कार्बन आहे, म्हटल्यावरती हा काय होणार आहे, प्रोपेन. म्हणजे याचा आययुपीएसी नेम काय झालं, 1 क्लोरो प्रोपेन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस, ओके. आणि अशा पद्धतीने मग आपण याचा आययुपीएसी नेम आपण काय करतो, क्रिएट करत असतो. समजून घ्या की कशा पद्धतीने आपला आययुपीएसी नेम झाला. सपोज जर आता मी काय करतो की हा H इकडून मी काय करतो, काढतो, आणि ह्या H च्या बदल्यामध्ये मी इथं काय करतो आता, तर इथे अजून एक क्लोरीन लावतो, काय करतो, अजून एक क्लोरीन लावतो. सो काय होईल मग, त्याचा आययुपीएसी नेम जर मला लिहायचं झालं तर काय होईल, इथे समजा मी अजून एक क्लोरीन लावला, म्हटल्यावरती आता इथे 2 क्लोरीन झाले, बरोबर आहे, आणि एकाच कार्बनला झाले. मग आता इथे 2 क्लोरीन म्हटल्यावरती डायक्लोरो, म्हटल्यावरती डायक्लोरो, बरोबर आहे. आता इथे 1 लिहिण्याची आपली काही पद्धत नसते, मग तुम्ही ह्याला 1 लिहिला नाही तरी चालेल, कारण आपल्याला माहिती आहे ना, आपण समजा जर एखादा इक्वेशन लिहितो ax किंवा x + y बरोबर 1, त्या इक्वेशनला इथे हा प्रिफिक्स 1 असतो, पण आपण 1 लिहितो का, 1x असं लिहितो का, नाही. मग इथं तुम्ही जर याचं आययुपीएसी नेम क्लोरोप्रोपेन केलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा 1 क्लोरोप्रोपेन लिहिलं तरी चालणार आहे. पण या केस मध्ये मात्र तसं होणार नाही. आता इथे 2 क्लोरीन आहेत, तर इथे तुम्हाला डायक्लोरोमिथेन, कारण 2 क्लोरीन म्हणून डाय. पण सपोज इन्स्टेड ऑफ दिस क्लोरीन, हा जर क्लोरीन इथे नसेल, इथे फक्त जर H असेल, आणि इथे जर हा H असेल, आणि इन्स्टेड ऑफ दॅट क्लोरीन सपोज जर मी इथे हा क्लोरीन इथे जर लावला, ओके, तो क्लोरीन जर इथे मी लावलं, तर मग इथे मात्र माझा आययुपीएसी नेम काय होणार आहे, 1 2 3 कुठून काउंट केलं तरी 2, मग 2 क्लोरोप्रोपेन, 2 क्लोरोप्रोपेन, ओके. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ आययुपीएसी नेम. तर अशा पद्धतीने आपण आययुपीएसी नेम काय करत असतो, तर चांगल्या रीतीने हे आपण अशा पद्धतीने आपण नॉमनक्लेचर करून, चांगल्या पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड करून हे अशा पद्धतीने लर्न करून घ्यायचं, व्यवस्थितपणे मांडून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो की त्याला नाव द्यायचा प्रयत्न करतो. सो इथे पहा, प्रत्येकाची नावं आपण 2-3 नावं पाहूया, आणि म्हणजे तुम्हाला अजून जरा चांगल्या पद्धतीने समजेल. आता इथे हा CH2 म्हणजे ह्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे, बरोबर आहे, आणि
त्याला अजून एक काय आहे म्हणजे एक हायड्रोजन असा आणि एक हायड्रोजन असा आणि इथे एक क्लोरीन आणि इथे क्लोरीन म्हणजे हा काय झाला मिथाइल ग्रुप झाला मिथाइल बरोबर आहे. मग आता इथे बघूया आपण की हे कशा पद्धतीने आपण हे करणार म्हटल्यावरती हा मिथेन ग्रुप झाला म्हटल्यावरती दोन क्लोरीन आहे म्हटल्यावरती काय झालं आता की बघा की ह्या कार्बनला काय झालं की मिथेन ग्रुप आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन येतो पुन्हा स्क्रीनवरती घेऊन CH2Cl2 ओके CH2Cl2 हे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे एक आणि याचं सांगितलं की आयुपेसी नेम सांगा ओके. just a minute I'm gonna bit again I'm drawing okay see CH2 ओके आणि Cl2 जर आता मला हे करायचं नाव देताना लिहायचं आयुपेसी नेम मला फाइंड आउट करायचं तर मी कसा करणार कार्बन किती आहे माझ्याकडे एक बरोबर आहे. हायड्रोजन किती पाहिजे दिले त्यांनी दोन एक हायड्रोजन इथे लिहिला आणि एक हायड्रोजन इथे लिहिला ओके. क्लोरीन किती दिले दोन ओके. आता मला एक सांगा इथे सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे म्हटल्यावरती हा काय झाला आणि कार्बन सिंगल आहे म्हटल्यावरती मिथ ओके मिथ बरोबर आपला मिथ आणि सिंगल बॉन्ड म्हटल्यावरती मिथेन बरोबर मिथेन हा मिथेन लिहून घेतला बरोबर आहे. मग आता हॅलोजन हॅलाइड ग्रुप कोणता लागलेला आहे अल्काइल ग्रुप कोणता लागलेला आहे हॅलोजन कोणता लागलेला आहे क्लोरीन म्हटल्यावरती काय येणार आहे क्लोरो बरोबर आहे क्लोरो ओके. किती क्लोरीन आहेत एक दोन म्हटल्यावरती डाय म्हणून याचा आयपीसी नेम काय झालं डाय ओके डाय ओके डाय डायक्लोरोमिथेन ओके. सो इथे डाय जरा व्यवस्थित लिहितो डायक्लोरोमिथेन आलं लक्षात. सो अशा पद्धतीने मी त्याचा आयपीसी नेम इथं लिहिणार. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस. सो डायक्लोरोमिथेन ओके. मग आता इथे किती कार्बन आहेत 1 2 बरोबर आहे 1 2 म्हटल्यावरती दोन सिंगल बॉन्डच आहे इकडे म्हणून काय झालं इथेन आणि कोणता त्याला हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे ब्रोमीन म्हटल्यावरती इथे काय म्हणणार मी ब्रोमो इथेन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस ओके. याचे स्ट्रक्चर काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल ओके. सो स्ट्रक्चर साठी मी पुन्हा तुम्हाला व्हाईट स्क्रीन वरती घेऊन जातो ओके. सो कशा पद्धतीने येईल त्याचा त्यांनी काय सांगितलं ब्रोमो मिथेन सांगितलं राईट ब्रोमो मिथेन सांगितलं आपल्याला. सो आपल्याला काय दिलं त्यांनी सी तर CH3CH2Br ओके CH3CH2Br CH3 ओके CH2 and Br ओके. मग आता इथे किती कार्बन आहेत दोन कार्बन चला दोन कार्बन मी ड्रॉ करतो लाईक पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत तीन हायड्रोजन चला तीन हायड्रोजन जॉइन करून घेतले ओके. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल ठीक आहे. व्हिडिओ लेंदी होते नो प्रॉब्लेम पण एकदा हे समजलं तुम्हाला की पुन्हा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही चांगल्या रीतीने तुम्ही तुमचे रिएक्शन्स करू शकता राईट. मग आता पहा इकडे आता दोन कार्बन म्हटल्यावरती काय देणार मी इथेन सिंगल बॉन्ड आहे म्हणून इथेन बरोबर इथेन आणि हॅलोजन ग्रुप कोणता अटॅच केलेला आहे ब्रोमो आणि तो पहिला कार्बनला म्हणल्यावरती एक लिहिण्याची काय गरज आहे का नाही मग ब्रोमो इथेन काय येणार आहे कारण ब्रोमीनला आपण काय म्हणणार आहे ब्रोमो आणि म्हणून इथे काय येणार आहे ब्रोमो इथेन ओके. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल ओके. सो दिस इज अबाउट दी CH3CH2Br म्हटल्यावरती दोन कार्बन आणि अशा पद्धतीने आपण काय करतो आता एक आययुपीएसी नेम आपण लर्न करूया. आय होप सो मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल. आता इथे किती आहेत 1 2 3 कार्बन आणि मधल्या कार्बनला काय केलेलं आहे की हॅलोजन ग्रुप अटॅच केलेला आहे म्हटल्यावरती जर कुठूनही काउंट केलं तरी दोनच येतं म्हटल्यावरती पहिला काय येतं कार्बन म्हटल्यावरती किती 3 कार्बन म्हटल्यावरती काय येणार प्रोपेन आणि दुसऱ्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे म्हटल्यावरती 2 क्लोरोप्रोपेन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड नाव. अशा पद्धतीने आपण मग काय करतो आपले आययुपीएसी नेम आपण ओळखण्याचा प्रयत्न करत असतो ओके. आता इकडे पहा हा जो एक काही हे आहे इथे किती कार्बन आहेत दोन कार्बन आहेत बरोबर आहे डबल बॉन्ड आहे दोघांच्या मध्ये आणि डबल बॉन्ड म्हटल्यावरती इथिन बरोबर आहे इथिन. मग इथे काय होणार आहे क्लोरो इथिन. या केस मध्ये काय होणार आहे डबल बॉन्ड आहे कार्बन किती 1 2 3 आणि ब्रोमीन म्हटल्यावरती हा आता कुठल्या कार्बनला अटॅच आहे थर्ड म्हटल्यावरती फर्स्ट आता इथून सेकंड बॉन्ड आहे म्हटल्यावरती इथे थर्डला मी सिंगल बॉन्ड वाला कार्बन प्रथम
मग आता हा बेंझाईल आयनाइड म्हणल्यावरती हा कार्बन अटॅच आहे म्हणल्यावरती आयोडो फिनाईल, बेंझाईलला पण फिनाईल पण म्हणतो, आयोडो फिनाईल आणि मिथेन, कारण एकच कार्बन इथं अटॅच आहे म्हणून मिथेन. इथे काय आहे, इथे पण मिथेन आहे, पण इथे काय एक आयोडीन इकडे केलाय. मग समजा जिथं आपल्याला हॅलोजन आपण अटॅच केलं त्या कार्बनला आपण पहिला नंबर म्हणतो, म्हणून 1 आयोडो, 1 2 3 4, चौथा मिथाइल बेंझाईल, कारण मिथाइल बेन्झीन असं आपण म्हणू शकतो. मिथाइल आहे ना, मिथाइल, एक हायड्रोजन कमी म्हटल्यावरती मिथाइल ग्रुप झाला. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टँड. आणि त्याचबरोबर तुम्हाला कॉमन नेम देखील तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता इथे आपल्याला हे कॉमन नेम तुम्हाला चांगल्या रीतीने लक्षात ठेवता आले पाहिजे. मग हे फक्त महत्वाचं आहे. हे टेट्राब्युटाइल, आयसोब्युटाइल आणि निओपेंटाइल म्हणजे नेमकं काय? हे विनाइल आणि अलाइन तर तुम्हाला लक्षातच ठेवायला लागते. कारण विनाइल मध्ये अशा पद्धतीने विनाइल क्लोराइड म्हणतो आणि ह्या पद्धतीने असेल तर त्याला अलाइन क्लोराइड म्हणतो आणि हे असेल तर क्लोरोएसिटिक. हे तुम्हाला 100% लक्षात ठेवावं लागतं. ह्याला काही हे पर्याय नाहीये. हे तुम्ही अगदी पाठ केलं तरी चांगलं आहे. पण निओ म्हणजे काय, तर एका कार्बनला मिथेन किती अटॅच आहे? 3 मिथेन अटॅच आहेत. एका कार्बनला 3 मिथेन अटॅच आहेत म्हणून त्याला आपण निओपेंटाइल. आता इथे एका कार्बनला एका CH3 ग्रुपला अजून 3 CH3 ग्रुप अटॅच आहेत म्हणून त्याला आपण टेट्राब्युटाइल आपण म्हणतो. आता इथे एका कार्बनला काय काय अटॅच आहे, तर एक CH2 आणि बाकीचे CH3. इथे फक्त एकच कार्बन अटॅच आहे पण हायड्रोजन नाहीये म्हणून त्याला टेट्राब्युटाइल. आणि याला आपण काय म्हणतो, आयसोब्युटाइल, कारण याला काय आहे की एक कार्बन आणि बाकीचे मिथेन ग्रुप. आणि इथे मात्र काय आहे की एका कार्बनला मिथेन ग्रुप अटॅच आहे म्हणून त्याला आयसोप्रोपाइल असं आपण म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड दिस व्हेरी वेल. इफ जर नसेल समजलं तर आपले ज्यावेळेस फिजिकल चालू होतील क्लासेस, माझं प्लॅनिंग चाललंय की जुलैपासून चालू करायचे फिजिकल क्लासेस. लेट इट बी कशा पद्धतीने चालू होत आहे. तर झालेच आपले फिजिकल क्लासेस, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगितलं. मला रिस्ट्रिक्शन काय आहे की आपल्याकडे माऊसने एवढं सगळं प्रॉपरली मला करता येत नाही व्हिडिओज मध्ये, त्याच्यामुळे प्रॉपरली मला तुम्हाला अजून चांगल्या रीतीने सांगता येत नाही. सो लेट इट बी. जर नसेल समजलं तर आपण नेक्स्ट फिजिकल ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, काही प्रॉब्लेम नसावा. ओके, सो आता आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. पुढच्या स्लाइड मध्ये काय आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. तर एवढे मेथड्स आहेत आपल्याकडे. एक फ्रॉम अल्कोहल. आता खऱ्या अर्थाने तुमचं रिएक्शन चालू होतं बरं का. फ्रॉम अल्कोहल म्हणजे OH ग्रुप, दिस इज आवर फंक्शनल ग्रुप, बरोबर. याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. फ्रॉम हायड्रोकार्बन. ओके, मग या फ्रॉम अल्कोहल, फ्रॉम हायड्रोकार्बन, फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड सँड मेरीज रिएक्शन. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. तुमचा चार्ट हा असा डोक्यामध्ये असला पाहिजे की ह्याचा स्ट्रक्चर तुमच्या लक्षामध्ये असला पाहिजे की ह्या स्ट्रक्चरला काय, त्या स्ट्रक्चरला काय, आणि या स्ट्रक्चराइज स्टडी तुम्हाला करायचं आहे. चलो, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड म्हणल्यावरती किती मेथड्स आहेत? प्रिपरेशन किती मेथड्सचे प्रिपरेशन आहेत? 5. कोणत्या कोणत्या? फ्रॉम अल्कोहल, फ्रॉम हायड्रोकार्बन, फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, साइड बेरीज रिएक्शन. हे लगेच तुमच्या पटकन लक्षामध्ये आलं पाहिजे. मग आता फ्रॉम अल्कोहल घेतलं तर त्याच्यामध्ये पुन्हा त्याचे 3 सब पॉइंट्स. एक म्हणजे हॅलोजन ऍसिड, हायड्रोजन हॅलाइड, युजिंग फॉस्फरस ऍसिड, युजिंग थायरॉइड क्लोराइड. हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. फ्रॉम हायड्रोकार्बन म्हटलं तर हॅलोजनेशन ऑफ अल्केन, हॅलोजनेशन ऑफ अल्कीन, हॅलोजनेशन, त्याच्यानंतर मार्कोनिक्स रूल, अँटी मार्कोनिक्स रूल. पटकन लगेच लक्षात आलं. क्विक क्लिअर. याच्यासाठी तुम्हाला एव्हरी डे तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. एव्हरी डे, एक सिंगल डे पण तुम्हाला मिस नाही करायचं. एव्हरी डे यू हॅव टू बी प्रॅक्टिस. जास्त रिएक्शन्स नसतात, 80 ते 100 रिएक्शन असणार. फार तर 120 ते 140. 140 रिएक्शन रोज करायला काही प्रॉब्लेम नाहीये. सकाळी 7 करा, संध्याकाळी 7 करा. लिमिट बी. आता किती आहेत ते मी अजून कॅल्क्युलेट नाही केले, बिकॉज काय की तुमच्या पोर्शन आणि माझ्या पोर्शन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण मी आता ज्यावेळेस हे बुक रीड्स करतो तर नियर बाय 98%, 98.99% हे जवळजवळ इक्विव्हॅलेंट टू माझ्या पोर्शनचे. त्याच्यामुळे मला जरा इंटरेस्टिंग वाटतोय जरा हा सब्जेक्ट. सो चांगल्या रीतीने आपण लर्न करूया, काही प्रॉब्लेम नाही. सो फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज याच्यामध्ये फिनेक्टिलिस्टिक रिएक्शन NaI आणि स्वार्ट्झ रिएक्शन. इट इज व्हेरी आयएमपी. स्वार्ट्झ रिएक्शन 100% तुम्हाला पेपरला येणार. स्वार्ट्झ रिएक्शन AgF मध्ये हे मी तुम्हाला चांगल्या रीतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बेन्झीन मध्ये आपण ती रिएक्शन पाहतो आणि सँड मेरीज रिएक्शनला आपण रिप्लेसिंग ऑफ नायट्रोजन ही रिएक्शन पाहतो. तर आजच्या या पार्ट मध्ये मी तुम्हाला फ्रॉम अल्कोहोल हा एवढाच पार्ट आज आपण आपल्या या पार्ट मध्ये चांगल्या रीतीने कव्हर करणार आहोत आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत ते वन बाय वन जर झाले तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, कारण मला असं स्ट्रक्चरल मला लर्न शिकवायला आवडणार आहे आणि तुम्हालाही शिकायला अशीच मजा येणार आहे. आणि हे अशाच पद्धतीने जर ऑर्गॅनिक्स तुम्ही जर शिकला तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहे आणि तुम्ही चांगल्या रीतीने मार्क्स पण त्याच्यामध्ये चांगले मिळवू शकता. आणि हीच एक मेथड आहे, कारण मला तरी चांगली वाटते की अशाच पद्धतीने शिकणं ऑर्गॅनिक शिकणं हे अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे ही. जर तुम्ही म्हणाल की नाही मी रिएक्शन पार्ट करतो आणि हे करतो, 100% सांगतो पेपरला गेल्यावरती एकही रिएक्शन आठवणार नाही. पेपरला गेल्यावरती एकही रिएक्शन आठवणार नाही हे 100% सांगतो. लिहून घ्या तुम्ही. ओके, सो दॅट्स वाय या अशा स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचा 2 चा अभ्यास ऑर्गॅनिकचा असाच अभ्यास करायचा आहे. इज इट क्लिअर? आय होप सो. तुम्हाला किती आहे काय तुमच्यावरती अप टू यू. माझं सांगण्याचं काम आहे, शेवटी ज्याची त्याची चॉईस असते की अभ्यास कसा करायचा. सो डोंट वेस्टिंग द टाइम, वी आर गोइंग टू अवर फ्रॉम अल्कोहोल. ओके, so from alcohol preparation of alkyl halide from alcohol, that is a OH group, of functional group is OH. Replacement of hydroxyl group, that is OH. Okay, replacement of hydroxyl group with the halogen, that is आपण halogen ला आपण X. X म्हणजे काय की हा OH group, X म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन मात्र कमी प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं, कारण फ्लोरीन हा मोर म्हणजे कधी रिएक्शन मध्ये कधी भागच घेत नाही, म्हणून इथे तुम्हाला कुठे फ्लोरीन इथे तुम्हाला आढळणार नाही. स्वार्ट्ज रिएक्शन मध्ये जर आढळला तर आढळेल. स्वार्ट्ज रिएक्शन फक्त आय थिंक बघा इथे स्वार्ट्ज रिएक्शन फ्लोरीन आहे. स्वार्ट्ज रिएक्शन मध्येच तुम्हाला फक्त त्या फ्लोरीनचा उपयोग होईल. बाकी अख्ख्या ऑर्गॅनिक मध्ये पूर्ण अख्खा ऑर्गॅनिक घ्या, अल्डिहाइड घ्या, इथर घ्या, इस्टर घ्या, काही घ्या, ऑक्सिलिक ग्रुप घ्या, कुठेही तुम्हाला फ्लोरीन दिसणार नाही. मग म्हणून हॅलोजनचे फक्त 3च मेन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. या तिघांपैकी एक जरी रिएक्शन आली तर तुम्हाला ती लिहिता आली पाहिजे. मग आता फ्रॉम अल्कोहोल पासून कशी रिएक्शन तुम्हाला येऊ शकते, तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, हाऊ टू प्रिपेअर इथाइल अल्कोहोल फ्रॉम हायड्रोक्लोरिक ऍसिड. लगेच तुमच्या मेमरीला लगेच चांगला मिळाला पाहिजे. फ्रॉम अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल हा वर्ड आला, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड, क्लोरीन आलं, क्लोरीन हॅलाइड आला म्हणल्यावरती लगेच काय असणार आहे, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. हे तुमच्या लगेच डोक्यामध्ये बसलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने मग तिथे तुम्ही काय काय वापरणार आहात हे तुमच्या लगेच लक्षात असलं पाहिजे. मग HCl असेल तर आपण काय करतो, ZnCl2 वापरतो, हे 100% लक्षात असलं पाहिजे. आणि मग एक आपण ब्रोमीन असेल तर आपण काय वापरणार आहे, आणि मग आयोडीन असेल तर काय वापरणार आहे, हे सगळे तुमचं 100% लक्षात असलं पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला ही रिएक्शन्स 100% तुम्हाला लिहिता येणार आहे. सो चला टाइम वेस्ट करू नकोया, डायरेक्टली वळूया आपण बाय युजिंग हॅलोजन ऍसिड और हायड्रोजन हॅलाइड. that is the first one, halogen acid or hydrogen halide. Okay, त्याला HX आपण म्हणतो. Reaction based on structure of alcohol and particular acid use. बरोबर आहे. ही रिएक्शन कशावरती बेस असते, तर अल्कोहोल आणि पर्टिक्युलर जे ऍसिड यूज करणार त्याच्यावरती. आणि याची जी ऑर्डर आहे रिएक्टिव्हिटीची की मोर रिएक्टिव्ह ऑर्डर कुठल्या रिएक्शनची जास्त अल्कोहोल आणि हॅलो ऍसिड मध्ये, तर टर्शरी कार्बनची, टर्शरी कार्बन टर्शरी हॅलाइडची असं म्हणू शकता, टर्शरी हॅलो ऍसिड. ओके, टर्शरी हॅलाइडची जी रिएक्टिव्हिटी आहे ही मोर इफेक्टिव्ह आहे, मोर रिएक्टिव्ह आहे रॅदर दॅन सेकंडरी हॅलाइड अँड रॅदर दॅन प्रायमरी हॅलाइड. मग त्याचा जनरल फॉर्म्युला कसा असतो, तर ROH म्हणजे इथे माझा कोणताही एक हे असणार आहे, मिथेन असेल, इथेन असेल, प्रोपेन असेल, व्हॉटएव्हर मे बी. इथे HX म्हणलं ते हॅलोजन असणार आहे, बरोबर आहे. कुठलाही एक ऍसिड असणार आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल किंवा हायड्रोजन ब्रोमीन असेल, हायड्रोजन ब्रोमीन असेल, हायड्रोजन आयोडाईड असेल, व्हॉटएव्हर मे बी. मग इथे कंडिशन की कोणाच्या प्रेझेन्स मध्ये आपण ती रिएक्शन करणार आहे. मग ही रिएक्शन केल्यावरती तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वॉटर रिलीज होतं आणि अल्काइल हॅलाइड आपल्याला मिळतो. म्हणून मी प्रॉपरली तुम्हाला इथे असं व्यवस्थितपणे करून दाखवलेलं आहे. सो हे रिमेंबर करायचे, तुम्हाला मेमोराइज करायचे की अल्कोहोल आला, हॅलोजन आला तर पाणी रिलीज होणार आणि इथे कंडिशन असणार. सो याच्यातली पहिली मेथड फ्रॉम HCl म्हणजेच काय, हायड्रोजन क्लोराइड इज यूज्ड
विथ झिंक क्लोराईड आणि ही फक्त रिएक्शन प्रायमरी आणि टर्शरी हलाइड बरोबरच होते. अल्कोहल reacts with a concentrated hydrochloric acid in absence of zinc chloride. It is known as also Bruce process. म्हणजे काय की जर मी मिथाइल अल्कोहल HCl बरोबर जर रिएक्ट केला इन द प्रेझेन्स ऑफ Zn क्लोराइड म्हणजे झिंक क्लोराइड तर आपल्याला काय मिळणार आहे पहा की हा OH ग्रुप गेला ह्या हायड्रोजन बरोबर H2 रिलीज झाला मग Cl चिकटला. सो मला काय मिळणार आहे हा मिथाइल अल्कोहल. सो मला प्रॉपरली कसं लिहिता येईल की मिथाइल अल्कोहल किंवा मिथेनॉल हे आयुर्वेदी नेम आहे हे कॉमन नेम आहे. मिथाइल अल्कोहल or methanol reacts with concentrated HCl using anhydrous ZnCl2 that is zinc chloride then methyl chloride that is chromomethane. It is a chromomethane is formed. Okay, I hope so you can understood this very well. Okay, so next one is that from HBr म्हणजे HBr म्हटल्यावरती that is हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइड आपल्याला इथे वापर करायचा आहे. मग आता हायड्रोजन ब्रोमाइड करताना कशा पद्धतीने आपण ती रिएक्शन करणार. लेट इट बी सी. हायड्रोजन ब्रोमाइड is used with sodium bromide and sulfuric acid. Okay, H2SO4 sulfuric acid. Okay, that primary hydrogen sulfate not sulfuric acid hydrogen sulfate म्हणू शकतो ना. That primary alkyl bromide can form. That primary alkyl bromide can form. मग आता इथे सिंपल रिएक्शन परत दिलेली बघा मी मिथाइल अल्कोहल घेतले बरोबर आहे. रिएक्ट विथ हायड्रोजन ब्रोमाइड आणि प्रेझेन्स कोण आहे तर सोडियम ब्रोमाइड अँड H2SO4. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की HCl आलं तर काय झिंक क्लोराइड, HBr आलं तर काय तर सोडियम ब्रोमाइड कॉमा H2SO4 आणि त्यांना मी हीट देणार आहे. तर मला इथे काय मिळणार आहे तर मिथाइल ब्रोमाइड किंवा ब्रोमोमिथेन आणि H2O तुमचा तर रिलीज होणार आहे. मग फायनल आन्सर लिहिताना असं लिहायचं की मिथाइल अल्कोहल ओके रिएक्ट्स विथ HBr इथं तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहिलं चालेल हायड्रोजन ब्रोमाइड युजिंग NaBr and H2SO4 then methyl bromide is formed. Isn't it? Then methyl bromide is formed. So I hope so की तुम्हाला हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की पहिलं काय असणार आहे अल्कोहल आहे. अल्कोहल मध्ये काय काय बनणार आपण पहिलं फ्रॉम HCl म्हटल्यावरती झिंक क्लोराइड येणार आहे बरोबर आहे. तुम्हाला पेपरला असा प्रश्न येणार आहे की सपोज इथाइल अल्कोहल तर इथे इथाइल मी मिथाइल घेतले जर इथाइल असेल तर काय येणार आहे C2H5OH राईट. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. हे कधी येणार आहे तुम्हाला मोर प्रॅक्टिस. मग आता हे काय करायचं की हे जे लर्न करणार आहे आपण हे लर्न झाल्याच्या नंतर तुम्ही मिथाइल ग्रुप घ्यायचा, इथाइल ग्रुप घ्यायचा, प्रोपाइल ग्रुप घ्यायचा. बस 3 घेतले तरी मोर दॅन इनफ कारण ह्या तिघांपैकी तुम्हाला जास्त करून येणार आहे. मग तुम्हाला फक्त तिथे स्ट्रक्चर लगेच तयार करायचं. CH3OH plus HBr काय HCl विचारले ते. सपोज तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातील की सपोज इथाइल अल्कोहल घ्या किंवा मिथाइल अल्कोहल घ्या किंवा प्रोपाइल अल्कोहल घ्या काही. प्रोपाइल अल्कोहल इज रिएक्ट विथ हायड्रोजन क्लोराइड दॅन व्हॉट विल फॉर्म. ओके मग तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे की लगेच लक्षात आलं पाहिजे की काय विचारलं तुम्हाला. अल्कोहल हा वर्ड आला आणि क्लोरीन हा वर्ड आला तर काय असणार आहे हॅलो ऍसिड. हॅलो ऍसिड म्हणजे इथे हॅलोजन आले अल्कोहल ग्रुप आला म्हटल्यावरती काय येणार असणार आहे बाय युजिंग अल्कोहल आणि हलाइड ग्रुप म्हटल्यावरती लगेच तुमच्या लगेच डोक्यात आलं पाहिजे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हॅलो ऍसिड मध्ये HCl, ब्रोमीन, HBr आणि HF. HCl म्हटल्यावरती कोण प्रेझेंट असतो ZnCl2 असतो. HBr म्हटल्यावरती ब्रोमाइड वापरल्यावरती काय असणार आहे NaBr आणि H2SO4 आणि आयोडीन म्हटल्यावरती काय असणार आहे NaI आणि H2PO4. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात रिमेंबर करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला तुम्हाला हे रिएक्शन अशी लिहायची आणि मग तिथे लिहायचं की मिथाइल अल्कोहल दॅट इज मिथेनॉल रिएक्ट विथ HBr using NaBr and H2SO4 then methyl bromide that is bromomethane is formed. मी याचं वाचून दाखवलं. तिथे तुम्हाला मी इथाइल सांगितलं होतं तर इथे इथाइल आणि इथं काय होणार ब्रोमो इथेन म्हणू शकता किंवा ब्रोमो क्लोरीन. क्लोरीन झालं तर क्लोरीनचा घ्यायचं, ब्रोमीन असेल तर ब्रोमीनचा घ्यायचं. I hope so you can understood this is very well. Now from HI म्हणजे हायड्रोजन आयोडाइड. ओके सो हायड्रोजन आयोडाइड म्हटल्यावरती हा आयोडीन पहिला आपल्याला हिटिंग अल्कोहलला हिट केल्यावरती आपल्याला त्याचं काय मिळतं तर फॉस्फरिक ऍसिड विथ कोण
कोणाबरोबर सोडियम आणि पोटॅशियम बरोबर. सो दिस इज युअर फॉस्फरिक ऍसिड. म्हटल्यावरती मग मिथाइल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन आयोडाइड युजिंग sodium iodide and phosphoric acid, then methyl iodide, that is iodomethane is formed. So this is the reaction. I hope so you can understood this very well from HCl, okay, from HBr and from HI. Okay, so I will move on the next slide. So by using a phosphorus halide, आता by using a phosphorus halide म्हटल्यावरती कशा पद्धतीने, तर ही देखील रिएक्शन फार महत्त्वाची आहे. म्हणजे या सगळ्या रिएक्शन जर तुम्हाला नोटबुक मध्ये ना रोजच्या रोज लिहायचे, म्हणजे बाय युजिंग तुम्हाला काय तर समजा फॉर एक्झाम्पल पहिल्याचं हेडिंग द्यायचं फ्रॉम अल्कोहोल, मग त्याच्यामधली पहिली मेथड बाय युजिंग हॅलोजन ऍसिड और हायड्रोजन हलाइड, मग त्याच्यामध्ये फ्रॉम HCl, मग ती रिएक्शन लिहायची. आणि हे जे तुम्ही ब्लू कलर मध्ये जे दिलंय ग्रीन म्हणजे मोरपंखी रंगामध्ये, हा जो हे जे स्टेटमेंट आहे, असं स्टेटमेंट तुमच्या नोटबुक मध्ये प्रॅक्टिस पर्पज लिहायचंय. मग लगेच सेकंड फ्रॉम HBr, मग फ्रॉम HI, मग त्याच्यानंतर त्याच्यातली बी मेथड कशातली फ्रॉम युजिंग हॅलोजन ऍसिड और हायड्रोजन हॅलाइड, ही पहिली मेथड झाली. फ्रॉम अल्कोहोल मधली ही पहिली मेथड. पहिल्या मेथड मधले 3 मेथड, त्यानंतर दुसरी मेथड आहे आणि नंतर मग तिसरी मेथड. ही पण आपल्याला तिथे स्टेप बाय स्टेप अशी तुम्हाला राईट डाऊन करायचे आणि प्रॅक्टिस करायची. आय होप सो मला काय म्हणायचे तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असेल. सो एन अल्काइल हॅलाइड मे बी प्रिपेअर्ड by action of phosphorus halide on alcohol. मग आता इथे हा जो आपण हा हलाइड बनवणार आहे, हा कसा बनवला जातो, तर फॉस्फरस हलाइड ची अल्कोहोलची रिएक्शन ऍक्शन करून मग फॉस्फरस पेंटाक्लोराइड रिएक्ट्स विथ अल्कोहोल टू गिव्ह अल्काइल क्लोराइड. म्हणजे याचा जनरल फॉर्म आहे ROH PCl5. आता बघा नीट लक्षात घ्या की याच्यातला एक OH कोणाबरोबर रिप्लेस होणार, याच्यातल्या एका Cl बरोबर. मग एक Cl जर इथे गेला, किती उरले, 4 Cl उरले. मग आता OH मधला काय झाला की OH ह्या ग्रुप बरोबर एक Cl इथं अटॅच झाला. मग हा O आणि H बाहेर आला. मग याच्यातला एक H कोणाबरोबर जाणार आहे, एका Cl बरोबर, म्हणजे 2 Cl बाहेर पडले. आणि राहिलं कोण आता मग P आणि O, आणि या P आणि O बरोबर 3 Cl अटॅच झाले. Cl अटॅच झाले. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड. सो मिथाइल अल्कोहोल, आय विल रिटन हियर, मिथाइल अल्कोहोल रिएक्ट्स विथ पेंटाक्लोराइड, देन काय होत आहे की मिथाइल क्लोराइड इज फॉर्म. मग त्यावेळेला तुम्हाला HCl पण फॉर्म होतो आणि POCl3 सुद्धा फॉर्म होतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, सो इट इज बाय युजिंग अ फॉस्फरस हलाइड. देन बाय युजिंग अ थायनॉइल क्लोराइड. ओके, थायनॉइल क्लोराइड म्हटल्यावरती काय होणार आहे की थायनॉइल क्लोराइड रिएक्ट्स विथ अ स्ट्रेट चेन प्रायमरी अल्कोहोल टू गिव्ह अल्काइल क्लोराइड. ओके, मग या केस मध्ये काय होणार आहे की हा तुमचा थायनॉइल क्लोराइड तुमच्या लक्षात असला पाहिजे. फॉस्फरस हलाइड मध्ये पेंटाक्लोराइड तुमच्या लक्षात असलं पाहिजे. मग याच्यामध्ये किती क्लोरीन आहेत, 2 क्लोरीन आहेत. एक क्लोरीन गेला, मग एक क्लोरीन उरला. मग काय होणार आहे, एक O ह्याच्याबरोबर येणार, SO2 बाहेर होणार आणि एक HCl ह्याच्याबरोबर बाहेर होणार. अशा पद्धतीने आपण बाय युजिंग थायनॉइल क्लोराइड देखील इथे आपण पाहिलं. आणि अशा पद्धतीने आपण याच्यातली काय केली की पहिली फ्रॉम अल्कोहोल पहिलं प्रिपरेशन पाहिलं अल्काइल हलाइड मधलं, त्याच्यातले हे HCl, HBr, HI हे देखील पाहिलं. HCl मध्ये आपण झिंक क्लोराइड पाहिलं. HBr मध्ये आपण काय पाहिलं तर NaBrH2SO4 आणि NaIH2PO4. हे तुमचं प्रॅक्टिस करून तुमच्या मेमरीत होणार आहे. पाठ करायचं नाही, प्रॅक्टिस करायला लागणार आहे तुम्हाला. एव्हरी डे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार, त्यावेळेस तुमचा ऑटोमॅटिकली हात कसा वळणार आहे. त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आता उरलेला जो पार्ट आहे फ्रॉम हायड्रोकार्बन, फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज, हे सगळं आपण एका लेक्चर मध्ये किंवा एका व्हिडिओ मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जेवढं शक्य होईल तेवढं. नाही झालं तर पार्ट मध्ये करूया. कारण कसं आहे की मला स्ट्रक्चर म्हणून तुमच्या पुढे रिप्रेझेंट करायचं आहे, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे. एका शॉर्ट मध्ये आपण घेऊ शकणार नाहीये. आणि अशा पद्धतीने आज आपण आपल्या ऑर्गॅनिकच्या केमिस्ट्रीचा चॅप्टर 10 मधला हा पार्ट 2 सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेला आहे. आय होप सो की तुम्हाला आजच्या ह्या प्रिपरेशन मेथड मधली फ्रॉम अल्कोहोल च्या सगळ्या मेथड तुम्हाला समजल्या असतील. फ्रॉम अल्कोहोल मध्ये पहिलं युजिंग आपण हलाइड बघितलं होतं, त्यामध्ये आपण पाहिलं होतं HCl, HBr आणि काय पाहिलं होतं HI. त्याच्यानंतर पेंटाक्लोराइड पाहिलं होतं, नंतर AsICl2 that is थायनॉइल क्लोराइड
मते त्यात सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या रीतीने समजल्या असाव्यात अशी मी आशा करतो. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच. लवकरच तिसरा पार्ट आपण तुमच्यासाठी सादर करू.